आपण भक्तीला सुरू करूया. सुरुवातीची प्रार्थना करू. सगळ्या विनंती आहे की आपण उभे राहूयात. देवबापाची स्तुती आपण करूयात. गेला आठवडाभर त्यांनी आपल्याला सांभाळलं, आरोग्यामध्ये ठेवलेलं आहे. सगळ्या अडीअडचणीमध्ये आमच्या सोबत तो होता, म्हणून त्याची आपण उपकार स्तुती करू. त्याला आपण धन्यवाद देऊ. त्यासोबतच आजच्या प्रार्थना भक्तीमध्ये आपण त्याला आमंत्रित करूया. डोळे बंद करू. स्तुती सामर्थ्य आमचे सेनाधीश परमेश्वर, आम्ही तुझे उपकार मानतो. तू आम्हाला संधी दिलीस तुझ्या मंदिरामध्ये येण्याची आणि तुझी उपकार तुझे स्तुती गीत गाऊन आम्ही तुझी आराधना करावी असं तू होऊ दिलंस, म्हणून तुझे उपकार मानते. प्रभू तुझे उपकार मानते. गेला आठवडाभर तू आम्हाला सांभाळलेला आहेस, आरोग्यामध्ये ठेवलंय, सगळ्या लागणाऱ्या गरजा तू आम्हाला पुरवल्यास, म्हणून तुझे उपकार मानते. आजची भक्ती तू आशीर्वादित तू होऊ दे. जे कोणी येण्याच्या मार्गावर असेल त्यांना तू सुखरूप मंदिरामध्ये तू पोहोचत कर आणि आम्हा सगळ्यांद्वारे तुझी स्तुती आराधना व्हावी असं तू होऊ दे. मी लहानशी विनंती येशूच्या नावात मागते, म्हणून तू आहे. आमेन. परमेश्वराची स्तुती आपण काही गीताद्वारे करूयात. सुरुवातीचं गाणं आहे, याहो याहो प्रियजन याहो. सुखाचा ईश्वर
हर जगह यीशु नाम के लिए जागो रे सैनिकों जागो देश को जगाना है जागो रे इंडिया में हर जगह यीशु नाम के लिए जागो रे देश को जगाना है जागो रे देश को जगाना है जागो रे हालेलुया बसून घ्या आपण मेरा यीशु मसीह जन्म लिया मेरा यीशु मसीह जब दुनिया में था उसने अच्छे अच्छे काम किए
ऍक्शन थोडीशी करूया आणि प्रभूला धन्यवाद देऊया. येशूने हमें संघ जोडा आहे असं जेव्हा म्हणतो तेव्हा आपला बाजूचा हात द्यायचा हातामध्ये आणि असं करायचं. येशूने हमें असं दाखवायचं. येशूने हमें संघ जोडा है, इसलिए गाएंगे सबको बताएंगे एक ही राजा यीशु मसीह आणि हालेलुया आमेन हालेलुयाला हात वरती करायचं. हा, म्हणून आपण गीत गात असताना थोडीशी ऍक्शन करूया. यीशु ने हमें शांति दिया है, यीशु ने हमें मुक्ति दिया है. त्यानंतर यीशु ने मुझे चंगा किया है, यीशु ने मुझे आशीष दिया है. सर्वांनी ऍक्शन करूया. प्रभूला धन्यवाद. यीशु ने हमें संग जोडा है, यीशु ने हमें संग जोडा है, यीशु ने हमें संग जोडा है, यीशु ने हमें संग जोडा है. इसलिए गाएंगे सबको बताएंगे एक राजा यीशु मसीह है. इसलिए गाएंगे सबको बताएंगे एक राजा यीशु मसीह है. हालेलुया आमेन हालेलुया, हालेलुया आमेन हालेलुया, हालेलुया आमेन हालेलुया, हालेलुया आमेन हालेलुया. यीशु ने मुझे शांति दिया है, यीशु ने मुझे शांति दिया है, यीशु ने मुझे शांति दिया है, यीशु ने मुझे शांति दिया है. इसलिए गाएंगे सबको बताएंगे एक राजा यीशु मसीह है. इसलिए गाएंगे सबको बताएंगे एक राजा यीशु मसीह है. हालेलुया हालेलुया आमेन हालेलुया, हालेलुया आमेन हालेलुया, हालेलुया आमेन हालेलुया, हालेलुया आमेन हालेलुया. यीशु ने मुझे मुक्ति दिया है, यीशु ने मुझे मुक्ति दिया है, यीशु ने मुझे मुक्ति दिया है, यीशु ने मुझे मुक्ति दिया है. इसलिए गाएंगे सबको बताएंगे एक राजा यीशु मसीह है. इसलिए गाएंगे सबको बताएंगे एक राजा यीशु मसीह है. हालेलुया आमेन हालेलुया, हालेलुया आमेन हालेलुया, हालेलुया आमेन हालेलुया, हालेलुया आमेन हालेलुया. यीशु ने मुझे चंगा किया है, यीशु ने मुझे चंगा किया है, यीशु ने मुझे चंगा किया है, यीशु ने मुझे चंगा किया है. इसलिए गाएंगे सबको बताएंगे एक राजा यीशु मसीह है. इसलिए गाएंगे सबको बताएंगे एक राजा यीशु मसीह है. हालेलुया आमेन हालेलुया, हालेलुया आमेन हालेलुया, हालेलुया आमेन हालेलुया, हालेलुया आमेन हालेलुया. यीशु ने मुझे आशीष दिया है, यीशु ने मुझे आशीष दिया है, यीशु ने मुझे आशीष दिया है, यीशु ने मुझे आशीष दिया है. इसलिए गाएंगे सबको बताएंगे एक राजा यीशु मसीह है. इसलिए गाएंगे सबको बताएंगे एक राजा यीशु मसीह है. हालेलुया आमेन हालेलुया, हालेलुया आमेन हालेलुया, हालेलुया आमेन हालेलुया, हालेलुया आमेन हालेलुया, हालेलुया आमेन
गोष्टीसाठी आपण ठरवतो, कारण तो सर्व सृष्टीचा निर्माण करता आहे, सृष्टीचा रक्षक तो आहे. तो आपल्याला सांभाळतो प्रत्येक अरिष्टापासून, प्रत्येक अडचणीमध्ये. म्हणून आपण त्याचे धन्यवाद करू. धन्यवाद देत असतानाच आपण पुढचं गीत गाऊ, सारी सृष्टी के मालिक. सारी सृष्टि के मालिक तुम्ही हो, सारी सृष्टि के रक्षक तुम्ही हो. करते हैं तुझको सादर प्रणाम, गाते हैं तेरे गुणगान. सारी सृष्टि के मालिक तुम्ही हो, सारी सृष्टि के रक्षक तुम्ही हो. करते हैं तुझको सादर प्रणाम, गाते हैं तेरे ही गुणगान. हालेलुया, हालेलुया,
हालेलुया. काही वेळेला आपलं जीवन वेदनामय असेल, परंतु प्रियानं मला सांगू द्या की तो किनारा जवळच आहे. तो येशू आपल्या जवळ आहे आणि तो येशू आपल्याला शांतीनं भरणार आहे. येशू आपल्याला त्या मुक्तीनं भरणार आहे. त्यामुळे आपल्याला घाबरून जायचं कारण नाही प्रिया. थँक्यू जीसस. हालेलुया. अब दूर नहीं है किनारा, धीरज को हमारे बढ़ाना, जीवन की हमारी इस नैया को भवसागर में खोने न देना. अब दूर नहीं है किनारा, धीरज को हमारे बढ़ाना, जीवन की हमारी इस नैया को भवसागर में खोने न देना. आहा, आहा, हालेलुया. 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 सारी सृष्टि के मालिक तुम्ही हो, सारी सृष्टि के रक्षक तुम्ही हो. करते हैं तुझको सादर प्रणाम, गाते हैं तेरे ही गुणगान. सारी सृष्टि के मालिक तुम्ही हो, सारी सृष्टि के रक्षक तुम्ही हो. करते हैं तुझको सादर प्रणाम, गाते हैं तेरे ये गुणगान. आहा, आहा, हालेलुया. 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 हालेलुया, हालेलुया. स्तुती, सामर्थ्य आमच्या सेनाधीश परमेश्वरा. आम्ही तुझे उपकार मानतो. आम्हाला तू सहाय्य केलंस. स्तुती आराधना करण्यामध्ये तू आमच्यासोबत होतास. म्हणून तुझे उपकार मानते. जे काही आम्ही गीताद्वारे तुझी स्तुती केलेली आहे ती तू मान्य करून घे परमेश्वरा. आम्हा सगळ्यांना तू तुझ्या सामर्थ्याने तू भर. आजचं जे वचन आहे ते आम्हासाठी लाभदायक असं तू होऊ दे. जे कोणी वचन सांगणार आहेत त्यांना तू सामर्थ्य, करेज आणि हिंमत तू दे. तू त्यांच्याद्वारे तू आम्हासोबत तू बोल. मी
विनंती येशूच्या नावात मागते म्हणून तो आहे. आमेन. आपण सगळे बसून घेऊया. प्रेज द लॉर्ड. आज आपण वुमन्स डे साजरा करत आहोत चर्चमध्ये. त्यामुळे सगळे जे चर्च आहेत ते वुमन्स चालवणार आहेत. तर आता आपण साक्ष घेऊया. साक्षची वेळ आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर महान आहे आणि तो आपल्या जीवनामध्ये महान आणि अद्भुत कार्य करत असतो म्हणून आपण त्या परमेश्वराचा आपण जोरात गौरव करणार आहोत. साक्षी देऊन त्याच्या नावाचा आपण धन्यवाद देणार आहोत. कारण की परमेश्वर आपल्या जीवनामध्ये प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये देखील साक्ष घडून आणतो. प्रेज द लॉर्ड. त्याला मग आपल्या जीवनात साक्षी असतील तर त्या परमेश्वराला सांगून त्याचा गौरव करू. परमेश्वराला गौरव करते. गेल्या आठवड्यात मी घरी गेले होते. माझं जाणीनं परमेश्वराने सुखरूप केलं आणि मला बरं वाटत नव्हतं. मी आजारी पण होते. फीवर आणि घसा पण खूप बसलेला होता. परमेश्वराने मला आशीर्वाद दिलं, मला आरोग्य दिलं आणि चर्चमध्ये पुन्हा एकदा संधी दिली म्हणून परमेश्वराच्या नावाला धन्यवाद. प्रेज द लॉर्ड. आंटीचं गावाला जाणं येणं आशीर्वादित केलं. त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये देवा पण त्यांना सहाय्य केलं. आपण सर्व गौरव प्रभूला देऊया. प्रेज द लॉर्ड. गुरुवारी आणि चव्हाण आंटीची इथं प्रार्थना होती. परमेश्वराने ती आशीर्वादित केली. त्याबद्दल ते सर्व गौरव देतात प्रभू येशूला. माझी देखील एक साक्षी आहे. माझ्या जीवनामध्ये गेल्या आठवड्यात सोमवारपासून एवढी सर्दी झाली होती आणि ती सर्दी म्हणजे वेगळी झाली की मला नाकातून घशापासूनपर्यंत ते डोक्यापर्यंत खूपच आगू लागली. नॉर्मली श्वास घेतला तरी देखील मला खूपच त्रास होत होता. काही समजत नव्हतं काय व्हायले आणि सर्दीचे तर साईन सिम्टम काहीच वाटत नव्हते. फक्त श्वास घ्यायला खूप त्रास होऊ लागला. मग आम्ही प्रार्थना केली. स्पेशली माझ्या आरोंनी माझ्यासाठी प्रार्थना केली डोक्यावर हात ठेवून की माझ्या मम्माला जो काही त्रास आहे देवा ते कमी होऊन जाऊ दे. आणि खरंच परमेश्वर लहान लेकराची देखील प्रार्थना ऐकतो आणि जो काही मला श्वास घ्यायचा त्रास होता तो सर्व कमी झाला. म्हणून मी सर्व गौरव प्रभू येशूला देते. मला काल खूप ताप आणि सर्दी खोकला होता. दाखला तरी देवापाला बरं केलं आणि आरोग्य दिलं. देवापाला धन्यवाद. प्रेज लॉर्ड. आपल्या ताईला देखील ताप होती आणि देवा पण त्यांना देखील आरोग्य दिलं. म्हणून सर्व गौरव प्रभू येशूला. मागच्या आठवड्यामध्ये माझी मोठी हत्या वाढली होती. पण देवाने त्यांचं परिवाराचं सांत्वन केलं. ते त्यांना सावरलं. त्याबद्दल देवा स्तुती असेल. आणि आम्हाला पण उन्हाचं काही त्रास होऊ दिला नाही. त्याबद्दल देवा स्तुती असेल. देवाला धन्यवाद असो. गेल्या आठवड्यामध्ये यांची आत्या एक्सपायर झाली आणि त्यांनी मैतीला गेले आणि बराच वेळ उन्हामध्ये थांबले होते. पण देवबापांनी कोणालाही काही होऊ दिलं नाही आणि सर्वजण व्यवस्थित आहेत आणि त्या फॅमिलीला देखील सांत्वन केलं. त्याबद्दल परमेश्वराला धन्यवाद असो. देवाचा मला धन्यवाद मानतो. गेल्या आठवड्याभर देवाने सांभाळ केलं. विशेष करून माझं बाहेर जाणं गावाला जाणं येणं म्हणून मला मदत केली. ट्रॅव्हलिंगमध्ये मला मदत केली. याबद्दल देवाचा आभार मानतो. आणि गेल्या आठवड्याभर देव मला सांभाळत आहे, आरोग्य दिलेलं आहे. याबद्दल देवाचा आभार. धन्यवाद येशूला. शांभायाचं बाहेर जाणं गावाला जाणं येणं आशीर्वादित केलं. त्यांचे सर्व काही कामं आशीर्वादित केले. त्यांना आरोग्य देखील दिलं. म्हणून सर्व गौरव प्रभू येशूला. प्रार्थना करूया. धन्यवाद स्वर्गीय प्रभू. तुझ्या नावाला धन्यवाद देते. तुझे आभार आणि उपकार मानते स्वर्गीय पित्या. खरंच परमेश्वर बाप्पा तू क्षणोक्षणी आमच्या सोबत आहेस. परमेश्वर बाप्पा याचा अनुभव तू आम्हाला देत आहेस म्हणून तुला धन्यवाद. तुझे आभार आणि उपकार मानतो बाप्पा. विशेष प्रार्थना करते परमेश्वर बाप्पा. आम्हा सर्वांच्या साक्षी तू आशीर्वादित केलं आहेस म्हणून तुला अंतःकरणापासून धन्यवाद देते पित्या. तसं मी प्रार्थना करते इथे बसलेल्या मंडळीतील प्रत्येक मेंबरसाठी प्रभू. प्रत्येक मेंबरला तू आशीर्वादित कर प्रभू. त्यांच्या हर एक इच्छा अपेक्षा पूर्ण कर आणि येणाऱ्या आठवड्यामध्ये पुन्हा अनेक साक्षी सांगण्यासाठी तू मदत कर, सहाय्य कर माझ्या राजा. धन्यवाद देतो. सर्व सन्मान गौरव तुला देतो प्रभू. या पुढचा वेळ का तुझ्या हातून प्रार्थना येशूच्या नावात केली नाही पित्या. आमेन. आता आपण स्तोत्र वाचन करूया. स्तोत्रसंहिता पहिला अध्याय. आणि मी विनंती करते नंदा सिस्टर हे अध्याय वाचतील. आणि अध्याय वाचन झाल्यानंतर कोसमे आंटी त्या वचनावरती प्रेयर करते. स्तोत्रसंहिता पहिला अध्याय. जो पुरुष दुर्जनाच्या मसलतीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही,
आणि निंदकाच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो, तो धन्य. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, ते आपल्या हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमेजत नाही, अशा झाडासारखा तो आहे. आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीत जाते. दुर्जन तसे नाही, ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुसासारखे आहे. यामुळे दुर्जन न्यायसमयी टिकायचे नाही, पापीच्या नीतिमानाच्या मंडळीत उभे राहायचे नाही. कारण नीतिमानाचा मार्ग परमेश्वराला अवगत असतो, पण दुर्जनांचा मार्ग नष्ट होतो. धन्यवाद परमेश्वरा, तुमचे उपकार मानतो, तुमची स्तुती, तुमचे गौरव करतो. महान प्रभू परमेश्वर, खरंच राजा तुझ्या ह्याच्यात असलेले सर्व धन्य म्हणतात राजा. आम्ही खरंच प्रभू परमेश्वर सर्व आमचे मंडळी बाप्पा तुझ्या मंदिरमध्ये येऊन तुझी स्तुती भक्ती करत असताना देवा, तू सर्वांची विनंती आणि प्रार्थना ऐकणारा प्रभू परमेश्वर आहेस राजा. महान प्रभू परमेश्वरा, तू दया कृपा करून देणारा जिवंत देव तू आहेस राजा. प्रभू परमेश्वरा, तू दया कर, कृपा कर आणि जिवंत राजा, ज्या ज्या ठिकाणी तुझी स्तुती भक्ती होते राजा, त्या त्या ठिकाणी तुझी उपस्थिती असू दे राजा. महान प्रभू परमेश्वरा, तू दया आणि कृपा करून देणारा जिवंत देव आणि येणारं वचन प्रभू परमेश्वरा, देवा ते दासाची पोटाला आणि बुद्धीला तू स्पर्श कर प्रभू परमेश्वरा. ते समजून सांगण्यासाठी तू दया कृपा त्याला तू करून दे आणि ऐकणाराचे मन आणि अंतःकरण तू खोल प्रभू परमेश्वराची विनंती आणि प्रार्थना करतो. सर्व आधार सन्मान गौरव तुला देऊन प्रभू परमेश्वरा प्रार्थना विनंती राजा तुझ्या गोड प्रिय येशू ख्रिस्ताच्याच नावात केल्या म्हणून आपण सध्या आता परमेश्वराचा आदर सन्मान, त्याला जे काही आपल्याला त्याने दिलेले आहे, परमेश्वराने दिलेले आहे, त्यामधून आपण परमेश्वराचा आदर सन्मान करूया. त्यासाठी सियोनी आणि तिचे मैत्रिणी हे गीत गातील आणि आरोन दान गोळा करेल. हमको मिली है शांति प्रभु तेरे उदार मन से, हमको मिली है शांति प्रभु तेरे उदार मन से. याद तुझे करते हैं हम अपने जीवन भर में, याद तुझे करते हैं हम अपने जीवन भर में. हमको मिली है शांति प्रभु तेरे उदार मन से, हमको मिली है शांति प्रभु तेरे उदार मन से. सुनकर तेरा नाम हम करते हैं प्रणाम, सुनकर तेरा नाम हम करते हैं प्रणाम. तू ही मेरा वंदन करूँगा मैं वंदन, तू ही मेरा वंदन करूँगा मैं वंदन, क्योंकि तू महान है, क्योंकि तू महान है. हमको मिली है शांति प्रभु तेरे उदार मन से, हमको मिली है शांति प्रभु तेरे उदार मन से. राह तो लंबी है साथी तू ही है, राह तो लंबी है साथी तू ही है. तू ही मेरा दीपक, तू ही मेरा रक्षक, तू ही मेरा दीपक, तू ही मेरा रक्षक, तू ही मेरा सब कुछ है, तू ही मेरा सब कुछ है. हमको मिली है शांति प्रभु तेरे उदार मन से, हमको मिली है शांति प्रभु तेरे उदार मन से. खून बहाया है पाप को धोया है,
दाता, तू ही मेरा दाता, तू ही मेरा दाता, तू ही मेरा सब कुछ है, तू ही मेरा सब कुछ है। हमको मिली है शांति प्रभु तेरे उदार मन से, हमको मिली है शांति प्रभु तेरे उदार मन से। ज्ञानावरती आशीर्वाद मागण्यासाठी मी राधा सिस्टर यांना मी आमंत्रित करते. धन्यवाद धन्यवाद. स्तुतीस पात्र आणि भयासोग्य अशा परमेश्वरा, ज्या पवित्र मंदिरात येण्याची संधी दिली म्हणून तुला धन्यवाद देते प्रभू परमेश्वरा. आराधना उपासना केलेली तू ऐकलेली आहेस प्रभू परमेश्वरा. आमच्या मोडक्या तोडक्या शब्दातली आराधना उपासना तू मान्य केलेली आहेस असा आमचा विश्वास आहे प्रभू परमेश्वरा. ते प्रभू परमेश्वरा आहे जे दान आम्ही तुझ्या भंडारात टाकलेलं आहे प्रभू परमेश्वरा, ते तू आशीर्वाद कर. जे काही तू आम्हाला दिलंस त्यातून आम्ही तुला दिलेलं आहे प्रभू परमेश्वरा. जे देऊ शकले नाही त्यांनाही तू आशीर्वादित दे. त्यांच्या कामाधंद्याला तू बरकत दे प्रभू परमेश्वरा, आणि त्यांनी तुझ्या मंदिरात आनंदाने दान टाकावं म्हणून तू आम्हा प्रत्येकाला सहाय्य आणि मदत कर. या दानावर तुझा आशीर्वाद पाठव. हे दानाचा उपयोग तुझ्या कार्यासाठी तू वापर. येशूच्या नावात मागते म्हणून तू ऐक द्या. आपण आता वचनाकडे जाऊया. आजचं वचन आपल्याला ज्येष्ठ पालखीबाई हे देणार आहे. त्यांना मी आमंत्रित करते. तर चला आपण प्रेयर करूया, आशीर्वाद देऊया. थँक्यू जीजस. धन्यवाद देते, स्तुती करते, तुझं गौरव करते प्रभू बाप्पा. जे आज महिला दिनाच्या प्रभू बाप्पा तू आम्हाला सोबत आहेस, आणि ज्या महिला मी बायबलमधून ज्या काढलेल्या आहेत प्रभू बाप्पा, ते सांगण्यासाठी मला तू शब्द दे, धीर दे आणि सामर्थ्य दे प्रभू. ही तुझ्याकडे विनंती आहे आणि याप्रमाणे चालण्यासाठी तू सहायता कर आणि मदत कर. इथे बसलेल्या प्रत्येकावर तुझा आशीर्वाद असू दे. लहानशी विनंती प्रभू येशूच्या नावाने मागते, आमेन. तर पहिली महिला मी घेत आहे. अबिगेल नाव ऐकलं का कोणी? अबिगेल कोणत्या अध्यायात किंवा कोणत्या याच्यामध्ये मिळते? हां, नाही, जुन्या करारात नाही, जुन्या करारात. अबिगेल 1 शमूएल 25वा अध्याय. कुणी वाचाल का माझ्यासाठी 5व्या वचनापर्यंत? पुढे शमूएल मृत्यू पावला तेव्हा सर्व इस्रायल लोकांनी एकत्र जमून शोक केला आणि रामा येथील त्याच्या घरात त्याला मूठमाती दिली. इकडे दावीद निघून पारान नावाच्या अरण्यात गेला. मावोन येथे एक मनुष्य होता. तो आपला व्यवहार कर्मेल येथे चालवत असे. तो माणूस मोठा मातबर असून त्याची 3000 मेंढरे व 1000 बकऱ्या होत्या. तेव्हा कर्मेलात आपल्या मेंढरांची लोकर कातरत होता. त्याचे नाव नामाल असे होते व त्याच्या स्त्रीचे नाव अबिगेल असे होते. ती स्त्री बुद्धिमान व रूपवती होती, परंतु तो पुरुष कठोर व वाईट चालीचा होता. तो कालेब वंशातला होता. नाबाल आपल्या मेंढरांची लोकर कातरत असल्याचे दाविदाने अरण्यात ऐकले. तेव्हा दाविदाने 10 तरुण पुरुषांना तेथे पाठवले. त्याने त्या तरुणांना सांगितले की कर्मल येथे नाबालाकडे जाऊन त्याला माझा सलाम सांगा. इथे अबिगेल जरा अवघड नाव आहे, परंतु ह्या स्त्रीचे गुण इथे दाखवले गेलेले आहेत. ती बुद्धिमान आणि रूपमती होती, पण तिचा जो पती होता तो कालेब वंशातला होता आणि तो कठोर होता. परंतु तो पुरुष कठोर आणि वाईट विचारांचा होता आणि तो व्यावसायिक होता, व्यवसाय करायचा. त्याचे 3000 मेंढरं आणि बकऱ्या वगैरे होता. तर त्यांचं ते लोकर कातरत असत आणि त्याच्यावर त्याचा व्यवसाय चालू असत. तर अबिगेल हिचं जे आहे की ती बुद्धिमान होती आणि सुंदर होती दिसायला, आणि ती हे पण होती म्हणजे नवऱ्याच्या अधीन होती. पुढे असं सांगते की दावीद राजा म्हणजे त्यावेळेस अभिषिक्त दावीद होता, परंतु
शाऊल राजा त्याला सारखा शोधत असायचा, त्याच्या मागे लागत होता त्याला मारण्यासाठी. तर तो कर्मेल इथे असताना ते ह्या नाबालचे जे शेंडरं मेंढरं त्याचे जे लोक, त्याचे दास जे मेंढपाळ होते, त्या मेंढपाळांचा आणि त्या सर्व त्याचा बकऱ्या भिडाचा दावीद हा आणि त्याचे पुरुष म्हणजे त्याची जी काय म्हणतात त्याला सैन्य होतं, ते लोक या लोकांचा सांभाळ करत होते, त्यांना संरक्षण देत होते जंगली जनावरांपासून, चोरांपासून. आणि म्हणजे दाविदाचे जे सैन्य होतं ते चांगले होते. त्याचं ह्या काय नाबालचं सगळं जे संपत्ती होती ती सांभाळत होते. परंतु जेव्हा दावीद तिथे कर्मेलमध्ये होता त्याला कळलं की आता लोकर काढ म्हणजे त्याचा एक टाईम असेल लोकर कातरण्याचा. त्या टायमामध्ये दावीद तिथे होता आणि त्याला कळलं की त्याचे काम चालू आहे. तर त्याला ते आनंदाने म्हणजे ते कातरायचे, म्हणजे ते दिवस त्यांचे सणाचे असेल किंवा काही माहीत नाही, परंतु आनंदाने ते करायचे ते. तर त्यावेळेस दाविदाला माहिती झाली की ते तिथं काम चालू आहे. त्यावेळेस दाविदाने काय केलं, त्याच्या जे 10 माणसं होते, पुरुष होते, त्यांना त्यांनी पुढे नाबालकडे पाठवले. परंतु नाबालाने काय केलं, जर तुम्ही हा अध्याय तुम्ही वाचला तर तुम्हाला कळेल की तो म्हणजे त्याचं चांगलं होत होतं, परंतु तरी त्यांनी त्यांचं दाविदाचं ऐकलं नाही, त्यांना त्या धन संपत्ती दिली नाही. इथून पुढे वाचा 7व्यापासून 10 वचनापर्यंत 11 वचनापर्यंत वाचा कोणीतरी. त्याच ऐकले आहे की आपण लोकर कातरणारे लावले आहेत. आपले धन नगर आमच्यामध्ये होते, आम्ही त्यास काही उपद्रव दिला नाही आणि ते कर्मलात असताना त्यांची काही एक हानी झाली नाही. आपल्या चातुर्यास विचारा म्हणजे ते आपल्याला सांगतील. तर या तरुण पुरुषावर कृपादृष्टी करा. आम्ही आनंदाच्या दिवशी आलो आहोत. तर आपला हात चालेल एवढे आपल्या दासास व आपला पुत्र दावीद यास द्या. दाविदाच्या तरुण पुरुषांनी जाऊन त्यांच्या नावाने नाबालास ते सर्व शब्द सांगितले व ते स्तंभ राहिले. नाबालाने दाविदाच्या सेवकास म्हटले, दावीद कोण? हा इशायाचा पुत्र कोण? आजकाल बहुत दास आपापल्या भिन्नाला सोडून पळून जातात. 11. माझे अन्न, माझे पाणी आणि माझ्या कातरणाऱ्यासाठी मारलेल्या पशुचे मांस जे कोण कोठे आहे ते मला ठाऊक नाही. असल्यास लोकांस मी देऊ काय? तर दाविदाने आणि त्याच्या तरुण पुरुषांनी त्याला सलाम सांगितला आणि म्हणजे त्यांनी जे मेसेज पाठवला त्या तरुणांसोबत, त्या तरुणांनी ते सांगितलं जसं तसं. परंतु हा जो नाबाल आहे तो सेल्फिश आहे, म्हणजे गर्विष्ठ आहे. त्यांनी त्या लोकांना मदत करण्याचं टाळलं किंवा त्यांना वाईट शब्दाने बोलला आणि त्यांना घालवून दिलं, म्हणजे त्यांना काहीच दिलं नाही. पुढे असं आहे की ही गोष्ट ज्यावेळेस त्या नाबालाच्या चाकराने जाऊन अबिगेल हिला सांगितली, त्यावेळेस अबिगेलने काय केलं बघा, 16 घ्या. आम्ही त्याच्याबरोबर शेंडरे मेंढरे राखत होतो, तोवर ते रात्रंदिवस आम्हाला तटबंदीसारखे होते. तर आता काय करायचे याचा चांगला विचार कर, कारण आमच्या धन्यावर व त्याच्या सर्व घराण्यावर अरिष्ट येणार आहे. आणि धनी तर असा अधम आहे की त्याला बोलण्याची कोणाची छाती नाही. तेव्हा अबिगैल हिने त्वरेने 200 भाकरी, द्राक्षरसाचे 2 बुधले, 5 मेंढरांचे रांधलेले मांस, 5 मापे हुरडा, किसमिसाचे 100 घड आणि अंजिराच्या 200 टेपा हे सर्व घेऊन गाढवावर लादले. ती आपल्या चाकरांना म्हणाली, तुम्ही पुढे चाला, मी तुमच्या मागून येते. याविषयी तिने आपला नवरा नाबाल याला काही सांगितले नाही. ती गाढवावर बसून डोंगराच्या आडोशाने जात असता दावीद व त्याचे लोक समोरून येत होते. ते तिला भेटले. दावीद म्हणाला होता की मी रानात या मनुष्याच्या मालमत्तेचे रक्षण करून त्याची काही एक हानी दिली नाही.
ते खरोखर व्यर्थ गेले. त्याने उपकाराबद्दल अपकार केला. हां बस. याच्यामध्ये दाखवलेलं आहे की दाविदाने त्याचे जे सगळे सैन्य होते त्यांनी या नाबालाच्या सर्व संपत्तीचं संरक्षण केलं, त्याच्या लोकांचं संरक्षण केलं आणि तरीसुद्धा हा माणूस त्यांना काहीही द्यायला तयार नाही. उलट त्याला म्हणजे वाकडं बोलून त्यांना घालवून दिलं. हे जेव्हा गेईलला कळलं त्यावेळेस तिला वाईट वाटलं, कारण ती हुशार होती, देवाने तिला बुद्धी दिलेली होती आणि त्यामुळे तिला वाईट वाटलं की आता दावीद आता काय करणार. म्हणजे पुढचं जे संकट होतं की तिच्या घरचे सर्व लोक दावीद जर चालून आला किंवा लढाईस आला किंवा मारण्यासाठी आला तर आमचं सर्व संपत्ती तर जाणार पण माणसांची पण हत्या होणार. त्यामुळं तिने काय केलं, हे सर्व जे त्यांना आवश्यक होतं, कारण ते रानावाळात फिरणार होते, त्यांना खाणं पिणं नव्हतं. त्यामुळं तिने जे तिच्याकडे होतं त्यातलं तिने अधिक त्यांना दिलं आणि ती घेऊन स्वतः ते सर्व गाढवावर बसवून पहिलं चाकरांना पुढं पाठवलं आणि ती स्वतः त्यांच्या मागं गेली. आणि ज्यावेळेस ते लोक त्यांना भेटले, म्हणजे दावीदाचे जे पुरुष लोक त्यांना भेटले, त्यावेळेस ती दाविदाकडे जाऊन, म्हणजे त्यांनी दाविदाकडे तिला नेलं आणि दाविदाने मग दाविदाच्या समोर जाऊन तिने म्हणजे नम्र झाली. म्हणजे तिचा हा गुण होता की ती नम्र झाली, ती बुद्धिमान होती आणि त्या दाविदासमोर, कारण तिला माहिती होतं तो इस्रायलाचा देव त्याच्यासोबत आहे हे तिला माहिती होते आणि ती देवाला घाबरणारी भिणारी व्यक्ती होती. आणि म्हणून तिने आपल्या नवऱ्याला, तिला माहिती झालं तिच्या नवऱ्याचा म्हणजे घात होणार, त्यामुळं ती स्वतः पुढे जाऊन दावीदाच्या समोर जाऊन नम्र झाली आणि ते सर्व तिला दिलं, म्हणजे त्यांना दिलं. आणि 24 पासून थोडंसं वाचावर. ती त्यांच्या पाया पडून म्हणाली, ओहो माझे स्वामी, हा अपराध माझ्या शिरी असून द्या. आपल्या दासीला आपल्या कानात काही सांगू द्या. आपल्या दासीचे बोलणे ऐका. पुढे पण माझ्या स्वामींनी त्या अधम नाबालाचे काही एक मनात आणू नये. तो आपल्या नावासारखाच आहे. त्याचे नाव नाबाल असे आहे आणि त्याच्या ठाई मूर्खपणा आहे. ज्या तरुण पुरुषांना माझ्या स्वामींनी पाठवले होते त्यांना मी पाहिले नाही. तर आता अहो माझे स्वामी, परमेश्वराच्या जीविताची शपथ व आपल्या जीविताची शपथ, परमेश्वराने आपल्याला रक्तपात करण्यापासून व आपल्या हातचे सूड घेण्यापासून आवरले आहे. म्हणून आता आपले शत्रू व माझ्या स्वामींची हानी चिंतणारे ह्यांचे नाबाला सारखे व्हावं. मी आपल्या तर नाबालाला न सांगता ही अबिगेल ही पुढं दाविदाकडे गेली आणि नम्र झाली. त्या लोकांना ते सर्व काही दिलं. आणि विशेष म्हणजे हे आहे की तिने आपल्या नवऱ्याचा आणि आपल्या लोकांचा, म्हणजे आता तिच्याकडे घरचे वगैरे किती लोक असतील ना, सगळे चाकरं वगैरे, त्याची संपत्ती, हे सर्व वाचवण्यासाठी तिने आपली स्वतःची बुद्धी वापरली आणि ती दाविदाकडे गेली, नम्र झाली आणि तिने आपल्या नवऱ्याला वाचवलं. विशेष म्हणजे आईचा गुण की तिने नम्र होऊन आपल्या नवऱ्याला वाचवलं. कारण आणि दुसरं आहे की दाविदालाही वाचवलं, म्हणजे नरहत्यापासून, पापापासून दाविदाला तिने वाचवलं. परंतु परमेश्वर पुढं असं म्हणतो की परमेश्वराला माहिती होतं, कारण दावीद हा अभिषिक्त व्यक्ती होता आणि अबिगेलला पण हे माहिती होतं. त्यामुळं तिने हे दोन्ही हत्याचं म्हणजे पाप जे आहे ते तिने होऊ दिलं नाही आणि ती स्वतः नम्र होऊन त्या व्यक्तीकडे गेली. आणि दुसरं आहे की परमेश्वर जरी दाविदाने नाही केलं तरी पण देवाने त्या दाविदाकडून त्याचा म्हणजे परमेश्वराने त्याचा हात चालवला आणि नाबाल हा व्यक्ती मरून गेला, म्हणजे मेला. तर मलाही म्हणायचं आहे की परमेश्वर सर्वांना बुद्धी देतो. हिला सुद्धा रूपवान पण बनवलं आणि बुद्धी पण दिली आणि तिच्याकडून, तिच्या हुशारीमुळे त्यांनी दाविदाकडून होणाऱ्या पापापासून तिला वाचवलं आणि हिने नाबालाला वाचवायचा प्रयत्न केला, परंतु परमेश्वराचा हात त्याच्यावर पडला. आपणही
म्हणजे देवाने आपल्यालाही बुद्धी दिलेली आहे, त्या बुद्धीचा वापर आपण करायला पाहिजे, आपल्या लेकरांना शिकवायला पाहिजे याविषयी. आता अबिगेलचं नंतर दुसरा आहे राहाब. राहाब माहिती आहे का? राहाब यहोशुवा 2 अध्याय. चा मुलगा यहोशुवा याने गुप्तपणे 2 हेर शिट्टीम येथून पाठवले. त्याने त्यांना सांगितले की जा आणि तो देश व विशेषतः यरीहो हेरून या. त्याप्रमाणे ते गेले आणि राहाब नावाच्या वेश्याच्या घरी उतरले. मग कोणी यरीहोच्या राजाला खबर दिली की काही इस्रायली लोक देशाचा भेद काढण्यासाठी आज रात्री येथे आले आहेत. तेव्हा यरीहोच्या राजाने राहाबेला निरोप पाठवला की जे पुरुष तुमच्याकडे येऊन तुझ्या घरात उतरले आहेत त्यांना बाहेर काढ, कारण साऱ्या देशाचा भेद काढण्यासाठी ते आले आहेत. त्या 2 पुरुषांना लपवून ती स्त्री म्हणाली, माझ्याकडे कोणी पुरुष आले होते हे खरे, पण ते कोठले होते हे मला ठाऊक नाही. अंधार पडल्यावर वेस लावून घेण्याच्या वेळी ते निघून गेले. ते कोठे गेले ते मला ठाऊक नाही. तुम्ही लवकर त्यांचा पाठलाग करा, म्हणजे त्यांना गाठाल. पण तिने तर त्या माणसांना धाब्यावर नेऊन तेथे जवसाची ताटे पसरवली होती, त्यांना लपवून ठेवले होते. त्यांच्या मागावर निघालेले लोक यार्देनेकडे जाणाऱ्या वाटेने उतारापर्यंत गेले. त्यांच्या मागावरील हे लोक गावाबाहेर पडताच वेस बंद करण्यात आली. इकडे हे हेर झोपी जाण्यापूर्वी ती स्त्री त्यांच्याकडे धाब्यावर गेली आणि त्यांना म्हणाली, परमेश्वराने हा देश तुम्हाला दिला आहे. आम्हाला तुमची दहशत बसली आहे आणि देशातील सर्व रहिवाशांची तुमच्या भीतीने गाळण उडाली आहे हे मला ठाऊक आहे. कारण तुम्ही मिसर देशाहून निघालात तेव्हा तुमच्यासमोर परमेश्वराने तांबड्या समुद्राचे पाणी कसे आटवले आणि यार्देने पलीकडे राहणारे अमोऱ्याचे दोन राजे सिहोन व ओग ह्यांचा तुम्ही कसा समूळ नाश केला हे आमच्या कानी आले आहे. बस थँक्यू. पहा, तर ही राहाब नावाची स्त्री आहे. यहोशुवाने आपले 2 हेर यरीहोला म्हणजे तिथली माहिती काढण्यासाठी म्हणून 2 हेर त्यांनी पाठवले होते. आणि हे हेर ज्यावेळेस त्या यरीहोच्या जवळ पोहोचले त्यावेळेस त्यांना ही स्त्री जी आहे राहाब ती अगदी म्हणजे त्या वेशीच्या अगदी जवळ राहणारी असणार आहे, त्यामुळं ते लवकर तिथून पळू शकले. तर त्या स्त्रीच्या घरी ते उतरले आणि त्यांनी म्हणजे तिच्यासाठी काही गोष्टी केल्या असतील, काही बोलले असतील. परंतु ज्यावेळेस अंधार पडला आणि वेस लावायच्या वेळेस मला म्हणजे तिथला जो राजा होता, यरीहोचा जो राजा होता, ज्यावेळेस त्याला हे कळलं की 2 हेर आलेले आहेत म्हणून, तर ती स्त्रीने त्यांना लपवलं त्याच्या धाब्यावर. म्हणजे त्या काळातल्या वरच्या ज्या मजल्याला त्याला धाबा म्हणत असत, तर त्या धाब्यावर त्यांनी लपवलं. आणि राजाचे लोक तिथे आले त्यावेळेस, कारण ते घाबरले होते. कारण इस्रायल देशाचं इस्रायल लोकांना त्या परमेश्वराने त्यांना कसं बाहेर काढलं हे त्या सर्वांना कळलं होतं. त्याच्यामुळं ते सर्व घाबरलेले होते. त्यामुळे तिथला राजा हा पण घाबरलेला होता. आणि त्याला जेव्हा कळलं या स्त्रीकडे 2 लोक आलेली आहेत, त्यावेळेस त्यांनी काय केलं, ते स्वतः जाऊन ते त्या व्यक्तींना म्हणजे ते राहाबेला विचारत होते. राहाबने सांगितलं व्यवस्थित, परंतु त्या राजाला ती घाबरली नाही किंवा काही काय म्हणायला पाहिजे, ती घाबरली नाही ते राजाला की किती ती त्या गावामध्ये राहत होती. आणि राजा म्हटल्यावर त्याला सर्व घाबरणारेच होते ना, सर्व घाबरणार. तर पण तिने राजापेक्षा इस्रायलाच्या देवाला महत्त्व दिलं. इस्रायलाच्या देवावर तिने विश्वास ठेवला. आणि त्यामुळं तिने काय केलं, त्या लोकांना म्हणजे जे राजाचे जो लोक होते त्या लोकांना तिने खरं सांगितलं नाही. आले होते म्हटले, परंतु त्या येऊन ते परत गेले. वेस बंद व्हायची म्हणजे त्या संध्याकाळच्या वेळेस त्यांचा काही टाईम असेल वेस बंद होण्याचा, तर त्यावेळेस ते निघून गेले हे एवढं सांगितलं. परंतु खरं सत्य होतं की तिने लपवले होते त्यांना, कारण देवाला ती घाबरत होती म्हणून. आणि त्यासाठी मग तिने त्यांना जवसाच्या ताटा म्हणजे त्या जे जवसाचे ताटा असतात त्याच्या खाली त्यांनी तिला
त्यांना लपवलं आणि पुढे पहा परमेश्वराला ती घाबरत होती, कारण त्यांना सर्वांना ते कळलं होतं. म्हणजे परमेश्वराने तांबड्या समुद्राचं पाणी आटवलं आणि आज्ञेने पलीकडे राहणाऱ्या अमोऱ्याचे 2 राजे शिवलोक यांचा संहार पण त्यांनी केला. हे सर्व त्यांच्या कानी आलेलं होतं. त्यामुळं ते सर्व यवचे लोक घाबरलेले होते. तिथला राजा पण घाबरलेला होता. परंतु ही स्त्री, जे तिला माहिती झालं की हे तिथले लोक आहेत, हे इस्रायली लोक आहेत, तर त्यांना तिने वाचवलं आणि तिने लपवून त्यांना ठेवलं. त्याच्यानंतर तिने ॲडवाईस पण केलं की तिने तिच्या ह्याच्यातून म्हणजे तिच्या घरातून तिने खिडकीद्वारे त्यांना खाली उतरवलं. त्याच्या आधी तुम्ही प्लीज वाचताल का 11 पासून? अखिल पृथ्वीचा जो प्रभू, त्याच्या कराराचा कोट तुमच्या समोर यहोशुआ 11 दुसरा अध्याय 11. हां. हे ऐकताच आमच्या काळजाचे पाणी पाणी झाले आणि तुमच्या भीतीमुळे कोणाच्या जीवाचा जीव राहिला नाही. कारण तुमचा देव परमेश्वर हाच वर स्वर्गात व खाली पृथ्वीवर देव आहे. मी तुमच्यावर दया केली आहे, म्हणून आता माझ्या समोर परमेश्वराच्या नावाने शपथ घ्या की आम्हीही तुमच्या बापाच्या घराण्यावर दया करू आणि ह्याबद्दल मला खात्रीलायक खून द्या. तसेच तुझे आई बाप, भाऊ बहीण आणि त्यांचे सर्वस्व ह्यांचा आम्ही बचाव करू आणि तुम्हा सर्वांचे प्राण वाचवू, अशी ही शपथ घ्या. तेव्हा त्या पुरुषांनी तिला म्हटले, तुम्ही ही आमची कामगिरी बाहेर फोडली नाही तर तुमच्यासाठी आम्ही आमचे प्राण देऊ आणि परमेश्वर आम्हाला हा देश देईल, तेव्हा आम्ही तुझ्याशी दयाळूपणाने व खरेपणाने वागू. तेव्हा तिने त्यांना खिडकीतून दोराने खाली उतरवले, कारण तिचे घर गावकुसाला लागून होते आणि तेथे गावकुसावरच ती राहत होती. तिने त्यांना सांगितले होते की तुमचा पाठलाग करणाऱ्यांनी तुम्हाला गाठू नये, म्हणून तुम्ही डोंगरवटीकडे जा आणि तेथे 3 दिवस लपून राहा. तोपर्यंत तुमचा पाठलाग करणारे परत येतील, मग तुम्ही मार्गस्थ व्हा. ते पुरुष तिला म्हणाले होते, तू आमच्याकडून जी शपथ वाहिली आहेस तिच्या बाबतीत आम्हाला दोष न लागो. मात्र आम्ही या देशात येऊ तेव्हा ज्या खिडकीतून तू आम्हाला उतरवलेस तिला हा किरमिजी दोर बांध आणि या घरात तुझे आई बाप, भाऊ बंध आणि तुझ्या बापाचे संबंध घराने तुझ्याजवळ एकत्र कर. कोणी तुझ्या घराबाहेर रस्त्यावर गेला तर त्याच्या रक्तपाताचा दोष त्यांच्यात माथी राहील. आमच्यावर त्यांचा दोष येणार नाही, पण घरात तुझ्याबरोबर जो असेल त्यांच्यावर कोणी हात टाकला तर त्याच्या रक्तपाताचा दोष आमच्या माथी राहील. हां, बस. याच्यामध्ये राहावीने किती केअरफुली त्या व्यक्तींना खाली उतरवलं, त्यांचं संरक्षण व्हावं म्हणून त्यांना ॲडवाईस पण केलं की तुम्ही 3 दिवस त्या डोंगराच्या बाजूला राहा, लपून राहा आणि नंतर मग तुम्ही मार्गस्थ व्हा. ज्यावेळेस ते ह्या देशात म्हणजे यरीहोच्या देशाचे जे जासूस त्यांना शोधायला जे गेले होते ते परत पुन्हा वेशीमध्ये येण्यात आल्यानंतर मग तुम्ही जा. म्हणजे मग हे किती संरक्षण तिने दिलं. म्हणजे तिचा हा स्वभाव आला की ती भित्रट नव्हती, तर ती धाडसी होती आणि परमेश्वराला मानणारी होती आणि विश्वासू होती. आणि इथून पुढे पण आहे की मग ज्यावेळेस यरीहोला जिंकण्यासाठी जेव्हा 7 फेऱ्या मारल्या गेल्या तुतार्यांनी आणि जेव्हा तो कोट जो होता तो पूर्ण कोसळला, त्यावेळेस मग ह्या जसं त्यांनी सांगितलं होतं की तुझ्या खिडकीला किरमिजी रंगाचा दोरा बांध आणि सर्व तुझ्या घरचे जे तुझे नातलग आहे ते सर्व एकत्रित कर. तर इस्रायल लोकांनी तो नियम पाळला आणि तिचा बचाव केला, तिच्या घरच्यांचा बचाव केला. तर म्हणायचं आहे की परमेश्वराने तिला म्हणजे परमेश्वराचं भय तिच्या मनामध्ये होतं, त्यामुळे तिचा जीव वाचला, तिच्यामुळे तिच्या घरच्या लोकांचा जीव वाचला. तर यातून आपल्याला हे शिकायला मिळते की परमेश्वरावर विश्वास ठेवून आणि त्याचीच भीती बाळगून आपण पुढे चाललं पाहिजे. तिसरं आहे हन्ना. 1 शमूएल 1 अध्याय. हन्ना आणि पनिन्ना. इफ्रायमाच्या डोंगराळ प्रदेशातील रामाथाईम सोपीम नामक नगराचा रहिवासी एक पुरुष होता. त्याचे नाव एल्काना बिन
यरोहाम बिन एलिहू बिन तोहू बिन सूफ इफ्राईमी असे होते. त्याला 2 बायका होत्या. एकीचे नाव हन्ना व दुसरीचे नाव पनिन्ना. पनिन्नाला मुळे बाळे झाली होती, पण हन्नेला काही अपत्य नव्हते. हा पुरुष दरवर्षी आपल्या नगराहून सैन्यांचा देव परमेश्वर याची आराधना करण्यासाठी व होमबली अर्पण करण्यासाठी शिलो येथे जात असे. एलीचे 2 पुत्र हफनी व फिन्हास हे परमेश्वराचे याजक तेथे असत. एल्काना यज्ञ करीत तेव्हा तो आपली स्त्री पनिन्ना हिला व तिच्या सर्व पुत्रांना व कन्यांना वाटे देत असे. हन्नाला तो दुप्पट वाटा देई, कारण तिच्यावर त्याची प्रीती असे. परंतु परमेश्वराने तिची कूस बंद केली होती. तिची सोबत तिने उडत राहावे म्हणून तिला सारखी चिडवीत असे. हन्ना सगळ्यांना माहिती आहे, पनिन्ना पण सगळ्यांना माहिती आहे. या दोघी जणी या एल्काना नावाच्या व्यक्तीच्या पत्नी होत्या आणि देवाने हन्नाची कूस ही बंद केली होती. आणि पनिन्नाला पुष्कळ लेकरं झाली. तर पनिन्ना देवाने तिला आशीर्वाद दिला, त्यामुळे ती जास्त गर्विष्ठ झाली आणि तिच्यासोबतची हन्ना हिला ती सारखी अशी हिंमत होती आणि त्यामुळं जी हन्ना आहे की हन्ना तिचा पती तिच्यावर भरपूर प्रेम करत होता. तिला सर्व काही दुप्पट असं देत असे. आता ह्या याच्यासाठी जेव्हा होमबली अर्पणासाठी ज्यावेळेस एल्काना यायचा त्यावेळेस त्या मुलाबाळांना त्याच्या पनिन्नाच्या मुलाबाळांना आणि पनिन्नाला हे सर्व काही तो देत होता, पण त्याच्या दुप्पट तो हन्नाला देत होता, कारण तिच्यावर जास्त प्रेम होतं. परंतु ही पनिन्ना जी आहे ती सारखी तिला हन्नाला हिंडवायची किंवा त्रास द्यायची. मानसिकरित्या ती खचलेली होती हन्ना आणि पनिन्ना ही तिचा पूर्णपणे फायदा घेत होती. तर एल्काना असेच म्हणजे बऱ्याच दिवसानंतर एल्काना ज्यावेळेस आपल्या म्हणजे तो दरवर्षीच तिथे जायचा अर्पणासाठी. तर यावर्षी तो हन्नाला आणि त्याच्या सर्व परिवाराला तो घेऊन गेला आणि हन्ना ही रडत असायची. आता इतके वर्ष ती मानसिकरित्या खचलेली असेल, त्रासलेली असेल की दरवेळेस म्हणजे ती येते परंतु परमेश्वर तिचं ऐकत नाही, तिला देत नाही असं तिचं मन म्हणत असेल. कारण स्त्रीचं मन आहे, आजही लोक ते करतात. परंतु शेवटी ती त्यांचं ज्यावेळेस जेवण वगैरे सगळं झाल्यानंतर ज्यावेळेस हन्ना ही परमेश्वराच्या मंदिरात जाते आणि तिथे जाऊन ती अक्षरशः रसा रडून ज्यावेळेस प्रार्थना करते त्यावेळेस आणि ती म्हणते की देवा जेव्हा तू मला पुत्र देशील त्यावेळेस मी तुला ते अर्पण करेन, तो तुला देईल, तुझ्या सेवकाईसाठी तो तुला देईल असं तिने नवस करते. आणि तो नवस ती केल्यानंतर ज्यावेळेस एली नावाचा हे आहे संदेष्टा, तर तो देवाचं कार्य करणारा त्या पवित्र वास्तूचं सांभाळणारा आणि परमेश्वराची जे काही वचन येत होते ते लोकांना सांगणारा असा एली नावाचा व्यक्ती होता. आणि ती ज्यावेळेस हे सर्व परमेश्वराला म्हणत होती त्यावेळेस त्याला वाटले की ही जास्त ड्रिंक केलेली आहे वाटतं आणि बडबड करत आहे असं त्यांना वाटलं. परंतु तिने ज्यावेळेस स्पष्ट सांगितलं की मी माझ्या देवाला सांगत आहे, मी नवस करत आहे की परमेश्वराने मला पुत्र द्यावा आणि तो पुत्र मी परमेश्वरासाठी अर्पण आहे. त्यावेळेस एली म्हटला जसं तू मागितलंस तसं तुला परमेश्वर देईल. आणि म्हणजे ती त्यावेळेस ते ऐकून ती आनंदाने घरी गेली. तिने परत त्याच्यापुढे दुःख वाटून घेतलं नाही किंवा म्हणजे ती आनंदी राहिली, कारण म्हणजे त्या वचनावर जे एलीने तिला दिलेलं होतं त्या वचनावर तिने विश्वास ठेवला आणि आनंदाने जीवन जगण्यास सुरुवात केली.
आणि खरंच देवाने तिची पूस उघडली आणि तिला एक मुलगा दिला आणि ते त्याचं दूध फुटूपर्यंत ती त्याला सांभाळत राहिली आणि नंतर तिने त्या मुलाला मंदिरामध्ये घेऊन आली, अर्पण केली आणि देवासाठी त्या मुलाला तिने मंदिरामध्ये एलीच्या हातात सोपवून दिली. म्हणजे तिचा हा स्वभाव, पहिलं ती अशी कुडत होती, नाराज राहायची आणि काय म्हणतात, आनंदी नव्हती, म्हणजे मानसिकरित्या खचलेली बाई होती ती. आणि ज्यावेळेस तिला हे एली नबीने ज्यावेळेस तिला सांगितले की देव तुला देईल, त्या वचनावर तिने विश्वास ठेवला. म्हणजे ती विश्वासू होती. तिने याच्यापुढं म्हणजे अशांत राहिली नाही, ती रडत बसली नाही, ती कुडत बसली नाही, तर ती आनंदाने ते स्वीकारलं आणि त्याच्यापुढं ती कधी रडली नाही. आणि देवाने तिला तो आशीर्वाद दिला आणि शमूएल नावाचं बाळ तिला मिळालं. तिने ते बाळ देवाच्या समोर हजर केलं. म्हणजे तिचा स्वभाव एक आहे की ती न खचता ती देवाकडं मागत राहिली, नवस केला, नवस फेडला आणि शांत मनाने ती गेली. म्हणजे तिने देवावर विश्वास ठेवला, जो म्हणजे देवाचा अपमान न करता तिने विश्वास ठेवला आणि तिचा नवस तिने फेडला. आता खरं तर तिचा पहिलाच बाळ होतं आणि ते तिने किती मनावर दगड ठेवून ते तिने देवाला दिलं असेल, परंतु देवाने पण तिला मग पुष्कळ लेकरं दिली आणि तिला आनंदी असं केलं. म्हणजे मला हे म्हणायचं आहे की तिचा असा स्वभाव होता, कुडत होती परंतु देवाला ती विसरली नाही. आणि देवाने पण तिला ज्यावेळेस तिने नवस केला तेव्हा तिने पण तो नवस फेडला. आपल्या मनावर दगड ठेवून तिने तो निर्णय घेऊन ते बाळ शमूएल परमेश्वराला अर्पण केलं आणि देवाने तिला आशीर्वादित केलं. तर हे तिचे गुण मला सांगायचे होते. तसंच आपणही विश्वासाने परमेश्वराला मागितलं तर सर्व काही परमेश्वर पुरवतो. चौथा आहे दबोरा. दबोरा माहिती आहे? शास्ते चौथा अध्याय आणि 4थ्या वचनापासून थोडंसं वाचा. त्या समयी लिपिदोपाची बायको दबोरा संदेश स्त्री इस्रायलाचा न्यायनिवाडा करीत असे. इफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशातील रामा व बेथेल यांच्या दरम्यान दबोरा नामक खजुरीच्या झाडाखाली तिची बैठक असे. इस्रायल लोक तिच्याकडे न्यायनिवाड्यासाठी जात असत. तिने नवामानाचा पुत्र बरा यास कदेश नफ्ताली येथून बोलवून आणले व त्यास सांगितले, तू नफ्ताली व जुबुलनी यांच्यातले 10,000 पुरुष बरोबर घेऊन ताबोर पर्वताकडे कूच करून जा. अशी आज्ञा इस्रायलाचा देव परमेश्वर याने तुला केली आहे ना. देव म्हणतो, यबीनाचा सेनापती सिसरा, त्याचे रथ व आपले सर्व लष्कर यासह किशोन नदी येईसे मी करीन आणि त्यास तुझ्या हाती देईन. बाराक तिला म्हणाला, तू मज बरोबर येशील तर मी जाईन, नाहीतर जाणार नाही. ती म्हणाली, मी तू बरोबर अवश्य येईन, पण त्या स्वारी तुझी प्रतिष्ठा व्हायची नाही, कारण परमेश्वर सिसरा यास एका स्त्रीच्या हाती देणार आहे. मग दबोरा उठून बराकाबरोबर कदेश येथे गेली. हां बस थँक्यू. तर दबोरा ही लिपिदोपाची बायको होती आणि वचन सांगते की ती एक म्हणजे इस्रायलाचा न्याय निवाडा करणारी होती. म्हणजे ती एक जज होती, आपल्या भाषेमध्ये जज आणि न्याय निवाडा करणार आहे. तर जज लोकच हे न्याय निवाडा करतात. त्यावेळेस म्हणजे ही एक प्रतिष्ठित व्यक्ती होती आणि बुद्धिवान होती आणि धाडसी होती. म्हणजे युद्धात इझिली कुणी स्त्री जायचं बघणार नाही किंवा म्हणजे जाणार नाही. परंतु ही व्यक्ती जी आहे ती न्यायनिवाडा करणारी होती आणि ज्यावेळेस तिने त्या
सेनापतीला सांगितलं की तू ते सर्व सैन्य घेऊन रथ घेऊन तू किशोर नदीपर्यंत जा. त्यावेळेस तो काय म्हटला, तू माझ्यासोबत येशील तर मी जाईन. म्हणजे पुरुष असूनही तो घाबरला, परंतु ही व्यक्ती दबोरा ही घाबरली नाही, कारण तिचा विश्वास तिच्या देवावर होता आणि देवाने तिला वचन दिलेलं होतं. त्याच्यामुळे ती पुढं झाली आणि ती युद्धामध्येही सामील झाली. ही तिचं म्हणजे एक धाडसी व्यक्तिमत्व, धाडसी आणि न्याय करणारी व्यक्ती म्हणजे वकील अशी ती होती. तर त्याप्रमाणे आपणही या पद्धतीने म्हणजे धाडसी व्हावं असं याच्यातून आपल्याला शिकायला मिळतं. दुसरं आहे 5वं, लूकचा 7वा अध्याय. कोणी एक पापी स्त्री. लूक 7:36 पासून वाचा जरा. पुरुषातील कोणी एकाने त्याला आपल्या इथे भोजन करण्याची विनंती केली आणि तो त्या पुरुषाच्या घरी जाऊन भोजनास बसला. तेव्हा पहा, त्या गावात कोणी एक पापी बायको होती. ती तो पुरुषाच्या घरात भोजनास बसला आहे हे ऐकून सुगंधी तेलाची अलाबास्त्र कुपी घेऊन आली आणि त्याच्या पायाजवळ मागे रडत उभे राहून आस्वाने त्याचे पाय भिजवू लागले. तिने आपल्या मस्तकाच्या केसांनी ते पुसले, त्याच्या पायाचे मुके घेतले आणि त्यास सुगंधी तेल लावले. तेव्हा ज्या पुरुषाने त्याला बोलवले होते हे पाहून आपल्या मनात म्हटले, हा संदेष्टा असता तर याला शिवत असलेली स्त्री कोण व कशी आहे, म्हणजे ती पापी आहे हे याला कळले असते. तेव्हा येशूने त्याला म्हटले, शिमोना, मला तुझ बरोबर काही बोलावयाचे आहे. तो म्हणाला, गुरुजी बोला दे. हां बस. पहा, हे कुणी म्हणजे तिचं नाव नाही आहे, पण एक पापी स्त्री आहे. आणि ज्यावेळेस पुरुषातील कोणी एकाच्या घरात प्रभू येशू भोजनासाठी ज्यावेळेस गेला त्यावेळेस त्यावेळेसची पद्धत अशी होती की ज्यावेळेस पाहुणे घरामध्ये आले तर त्याचे पाय धुणे, पुसणे आणि प्यायला पाणी वगैरे देणे हे सर्व आणि मुके घेणे हे ती पद्धत होती त्यांची. परंतु ह्या पुरुषाने काय केलं, प्रभू येशूला त्या पद्धतीने काही वागवलं नाही, सरळ भोजनास बसवलं. तर ही जी स्त्री होती ही स्त्री एक पापी म्हणूनच, तिचं नाव नाही परंतु एक पापी म्हणूनच असं लिहिलेलं आहे. तर ते ज्यावेळेस भोजनास बसले त्यावेळेस प्रभू येशूच्या पायावरती आसवं गाळत उभी राहिली, बसली नाही तर उभी राहिली आणि ते आपल्या आसमानी त्याचे पाय भिजवत होती. त्याच्यानंतर तिने स्वतःच्या केसांनी ते पुसले. आता स्त्रीचे केस म्हणजे हे तिचं भूषण आहे आणि देवाने दिलेलं ते आहे. आणि ती म्हणजे याचा अर्थ किती नम्र झाली. तिने नम्रतेने त्याचे जे पाय ओले झाले होते आसमानी ते तिच्या केसांनी पुसले आणि नंतर मग त्या पायाची मुठे घेतली आणि नंतर मग तिने जे अलाबास्त्राची कुपी आणली होती ती खूप महागड्या सुगंधी तेलाची बाटली होती, ती बाटली त्यांनी तिच्या प्रभू येशूच्या पायावर चोळली. तर ती एक नम्र म्हणजे जरी पापी होती, देवाला प्रभू येशूला माहीत नव्हतं असं नाही, त्याला माहिती होतं आणि म्हणून त्यांनी काहीही त्यावर म्हणजे हे केलं नाही. परंतु ती जे करते ते तिला करू दिलं. परंतु तिथल्याच पुरुष लोकांना ज्यावेळेस ते करत असताना प्रभू येशू काहीच बोलला नाही, म्हणून ते मनात म्हणायला लागले की ही पापी आहे आणि तरी हे प्रभू येशूला माहिती नाही का, कशाला हात लावू देते वगैरे असं. परंतु प्रभू येशू जाणत होता, त्याला माहिती होतं ती एक पापी आहे म्हणून, परंतु त्याने ते केलं कारण ती नम्र झाली. परमेश्वराच्या पायाजवळ बसली, तिचे मुखे घेतली, ती नम्र झाली. ती मनातून खरंच खचलेली किंवा क्षमा मागणारी व्यक्ती अशी ठरली आणि परमेश्वराने म्हणजे प्रभू येशूने ते पहा इथे दिलेलं आहे. चव्वेचाळीस वचनापासून वाचा. तेव्हा त्याने त्या स्त्रीकडे वळून शिमोनाला म्हटले, तुम्ही या बाईला पाहता ना, मी तुमच्या घरी आलो तेव्हा तुम्ही मला पाय धुण्यासाठी पाणी दिले नाही,
परंतु हिने आसवानी माझे पाय भिजून आपल्या केसाने ते पुसले. तुम्ही माझा मुक्का घेतला नाही, परंतु मी आत आल्यापासून हिने माझ्या पायाची मुठी घेण्याचे थांबवले नाही. तुम्ही माझ्या मस्तकाला तेल लावले नाही, परंतु हिने माझ्या पायाला सुगंधी तेल लावले. या कारणास्तव मी तुम्हाला सांगतो, तिची जी पुष्कळ पापे आहेत त्यांची क्षमा झाली नाही आहे, कारण हिने फार प्रीती केली. ज्याला थोडक्याची क्षमा झाली ती थोडकी प्रीती करतो. मग त्याने तिला म्हटले, तुझ्या पापाची क्षमा झाली आहे. तेव्हा त्याच्याबरोबर बोलण्यास बसलेले आपसात म्हणू लागले, पापांची क्षमा देखील करणारा हा कोण? मग त्याने त्या स्त्रीला म्हटले, तुझ्या विश्वासाने तुला तारिले आहे, शांतीने जाऊ. तर ही जी पापी स्त्री आहे, हिने जे जे कार्य केलं ते परमेश्वराला माहिती होतं, ते मान्य झालं आणि देवाने म्हणजे प्रभू येशूने तिला तिच्या विश्वासाप्रमाणे तिला तारलं, म्हणजे तिच्या पापाची क्षमा केली आणि तिला सुखरूपणे जा असं सांगतो. तर आपणही जे आपण महिला वर्ग आहे, आज कालच झाला म्हणा महिला दिन, आज आपण सगळेजण जमलेलो आहोत, तरी याच्यामध्ये आपल्याला हे शिकायला मिळते की जेव्हा आपण दृढतेने विश्वासाने आपण कुठली गोष्टी करतो परमेश्वरासाठी, तर ती परमेश्वर बघतो आणि त्याप्रमाणे आपल्याला फळ देतो. मग 6 तिमोथेला दुसरे पत्र 1-5. मुलगा तिमित्य याला ख्रिस्त येशूमधील जीवनविषयक वचनानुसार देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल यांच्याकडून, देवपिता व ख्रिस्त येशू आपला प्रभू याच्यापासून कृपा, दया व शांती असेल. मी आपल्या प्रार्थनेत रात्रंदिवस तुझे स्मरण अखंड करतो आणि तुझे अश्रू मनात आणून तुझ्या भेटीने मी आनंद भरीत व्हावे म्हणून तुला भेटण्याची फार उत्कंठा बाळगतो. तुझ्यामध्ये असलेल्या निष्कपट विश्वासाची मला आठवण होऊन ज्या देवाची माझ्या पूर्वजापासून चालत असलेली सेवा मी शुद्ध विवेकभावाने करतो त्याचे मी आभार मानतो. तो विश्वास पहिल्याने तुझी आजी लोईस हिच्या ठाई होता, तुझी आई युनिके हिच्या ठाई होता आणि तो तुझ्या ठाई आहे असा मला भरोसा आहे. पहा म्हणजे पौलाला किती विश्वास होता, किती विश्वासानं, म्हणजे ती एक साक्ष आहे, पौलाने दिलेली साक्ष आहे. तिमोथेची आजी जी लोईस हिचा विश्वास, तिने जो विश्वास धरला होता तो तिने तिच्या मुलीला दिला, युनिकेला, आणि युनिकेकडून तिमोथेला तो विश्वास मिळाला. म्हणजे ज्यावेळेस आपण आपल्या लेकरांना शिकवतो, आपल्या लेकरांना बायबलमधलं शिक्षण देतो, त्यावेळेस तो विश्वास पुढे असा पिढ्यानपिढ्या चालत राहतो. तर तो पौलाने दिलेली ही 3 लोकांविषयीची साक्ष ही मला आवडली खरं, कारण त्यांचं खरंच तसं जीवन असणार म्हणून पौलाने त्यांचं उल्लेख केला आहे या नवीन करारामध्ये. तर आपणही विश्वासाने आपल्या लेकरांना देवाविषयीचं ज्ञान देणं हे आपलं कर्तव्य आहे. नंतर लोटाची बायको तुम्हाला माहिती असेल, उत्पत्ती 19. बोर झाला नाही ना. उत्पत्ती याचा 19वा अध्याय आणि 23 पासून थोडंसं घ्या, थोडंच हे करायचं. लोट सोरात जाऊन पोहोचला तेव्हा पृथ्वीवर सूर्योदय झाला होता. तेव्हा परमेश्वराने सदोम व गमोरा यांच्यावर गंधक व अग्नी यांचा वर्षाव आकाशातून केला आणि ती नगरे आणि ती सर्व तळवट, त्या नगरातले सर्व रहिवासी आणि तेथे जमिनीत उगवलेले सर्व काही यांचा त्याने नाश केला. पण लोटाची बायको त्याच्या मागून चालली होती, ती मागे पाहत राहिली आणि ती मिठाचा खांब झाली. इकडे अब्राहम मोठ्या पहाटे सुटून जेथे तो परमेश्वरापुढे उभा राहिला होता त्या ठिकाणी गेला. त्याने सदोम व गमोरा आणि अवघा तळवटीचा प्रदेश त्यांच्याकडे नजर फिरवली तर पहा, त्या प्रदेशातून भट्टीच्या धुरासारखा धूर वर चालला होता. अब्राहमाचा पुतण्या लोटाने काय केलं, चांगला वाटा निवडून घेतला, म्हणजे तळवटीचा भाग त्यांनी निवडून घेतला आणि तो ज्या शहरामध्ये राहत होता ते शहर असं पापिष्ट झालेलं होतं, म्हणजे व्यभिचार करणारे लोक ते होते. आणि त्यावेळेस परमेश्वराचे 2 देवदूत त्या
जेव्हा पाप जास्त वाढली गेली आणि परमेश्वराने सांगितलं याचा नाश करायचा आहे, सोराचा आणि गमोरा ना, सदोम आणि गमोरा, या 2 शहराचा नाश करायचा. तर परमेश्वराने सांगितलेलं असताना आपलं अब्राहम यांनी खूप विनंती केली की तिथे जरी 10 असतील किंवा 50 असतील, मग 40, 35, मग 20, 25, 10 असं करत करत परमेश्वरासाठी भाषण करून त्यांनी लोटाचा जीव वाचवायचा त्यांनी प्रयत्न केला होता अब्राहमाने. तर त्यासाठी मग परमेश्वराने काय केलं, 2 देवदूत त्या जिथे लोट राहत होता त्याच्याकडे पाठवले. पण तिथले लोक इतके विचित्र होते की त्या 2 लोकांना त्यांचा जीव घेण्यासाठी किंवा त्या काही वाईट कृत्य करण्यासाठी त्यांना बाहेर काढायचं लोटाला सांगत होते. परंतु लोटाने काही केलं नाही आणि शेवटी मग त्या 2 देवदूतांनी त्या लोकांना आंधळे बनवलं. आणि नंतर मग ते सकाळी पहाटेच उठून त्या 2 देवदूतांनी लोटाला आणि त्याच्या पूर्ण घरच्यांना सांगितलं की तू तुझे नातेवाईक वगैरे सगळ्यांना घेऊन लवकरात लवकर इथून बाहेर पड आणि कुठं उंच डोंगरावर जाऊन उभा. परंतु तो मागं टाळाटाळ करायला लागला होता. असं आहे, आपण वाचलं या ह्याच्यामध्ये, तर आपल्याला कळलं आणि तुम्हाला माहितीही असेल. तर लोट हा शेवटी त्याचे मुली त्याच्या मुली आणि त्याची बायको यांना घेऊन तो तिथून निघाला आणि वर डोंगराकडे गेला. तर त्यांना सांगितलं होतं की तुम्ही ज्यावेळेस पुढं जाल तर मागं वळून बघायचं नाही. तर बाकीच्यांनी ते शब्द ऐकले, त्या 2 देवदूताचे शब्द ऐकले, परंतु लोटाच्या बायकोने ते शब्द ऐकले नाही. आणि तिचा मोह होता, तिचं काही संपत्ती असेल काय असेल, तिने मागं वळून पाहिलं आणि तिथेच ती चुकली. ती काय झाली, मिठाचं काम झालं. म्हणजे जे परमेश्वराने तिला सांगितलं होतं, त्या लोकांना सांगितलं होतं, ते त्याचं तिने पाळलं नाही, तिने ऐकलं नाही आणि त्यामुळं तिला ती मिठाच्या खांब होण्याची शिक्षा मिळाली. असं तर यातून आपल्याला एवढं शिकायला मिळतं की परमेश्वर ज्यावेळेस आपल्याला सांगतो त्यावेळेस त्याचं ऐकणं हे फार महत्त्वाचं आहे आणि ते आपल्यासाठी चांगलं असं आहे. याच्या व्यतिरिक्त अजून दुसरे म्हणजे बायबलच्या व्यतिरिक्त अजून मग आहे पंडिता रमाबाई आहेत, मग मदर टेरेसा आहेत. म्हणजे पुष्कळ असे लोक आहेत की ज्यांचा उल्लेख बायबलमध्ये नाही परंतु बाहेर आहेत. पण ते मदर टेरेसा तर त्यांनी प्रभू येशूच्या जे सेवकाई परमेश्वराची प्रभू येशूची ज्यावेळेस तो इथं पृथ्वीवर असताना केलेली, ते त्यावर विश्वास ठेवून म्हणजे प्रभू येशूवर विश्वास ठेवून त्यांनी जे स्वतःचं जीवन देवाला अर्पून ते हे काम म्हणजे ही सेवा जे कुष्ठरोग्यांसाठी त्यांनी जी सेवा केली, वाढवली आणि स्वतःचं जीवन अर्पण केलं. तसंच पंडिता रमाबाई यांनी ते इतर दुसऱ्या अदर कास्टच्या होत्या, परंतु त्यांनी ज्यावेळेस त्यांना हे जे वचन मिळालं, त्यांना जी सुवार्ता सांगितली गेली त्या सुवार्तेवर त्यांनी विश्वास ठेवून बायबल वाचन केलं, त्यांची नॉलेज वाढवलं आणि त्यांनी ही परमेश्वरावर विश्वास ठेवून सर्व गोष्टी त्यांनी केल्या. आणि तिथे दौंडमध्ये त्यांचं ठिकाण आहे की केडगावमध्ये, की त्यांनी ती मुलींसाठी जी वास्तू निर्माण केलेली आहे म्हणजे ती आहे ते. आणि तिथे त्यांचा एक विश्वास की त्यांनी पण एका विधीला पाणी नव्हतं, मग त्यांनी दिवसभर रात्रभर म्हणजे 24 तास त्यांनी उपास करून त्यासाठी प्रार्थना केली. आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्या लोकांनी येऊन त्यांना सांगितले की त्याला पाणी लागलं. आजही म्हणजे गेल्या वेळेस आम्ही ज्यावेळेस दौंडला प्रार्थनेला गेलो होतो त्यावेळेस ती विहीर आम्हाला बघायला मिळाली आणि खरंच तेव्हानी त्यांना म्हणजे आशीर्वाद दिला. आज तिथे किती मुली चांगल्या प्रशिक्षित होऊन चांगल्या पोस्टवर ते ड्युटी करत आहे, परंतु परमेश्वराला ते सोडलेलं नाही. तसंच आपणही परमेश्वराला सोडायचं नाही, परमेश्वराला वर विश्वास ठेवायचा, त्याच्याप्रमाणे जगायचा प्रयत्न करायचा आहे. आपल्या लेकरांनाही ते शिकवायचं आहे. एवढं मी बोलते आणि हालेलुया. मोठ्यानं हालेलुया. किती स्त्रिया पाहिल्या आपण आज? सांगा. पहिली स्त्री
अबिगैल अबिगैल गैल म्हणायचं अबिगैल. दुसरी रहाब. तिसरी चौथी हा हन्ना. पाचवी पापी स्त्री. सहावी लुईस आणि युनिके. आणि त्यानंतर सातवी लोटाची पत्नी. मोठ्यानं हालेलुया. सुंदर देवाच्या वचनाबद्दल आपल्याला मार्गदर्शन मिळालेलं आहे. तर मला आशा आहे की या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळाल्या असतील आणि मी मुद्दामून फॅन आणि त्या गोष्टी कमी केल्या. आता जर वाढवायचं असेल तर तुम्ही वाढवू शकता, गरम होत असेल तर ज्याप्रमाणे त्यांनी खूप चांगले मुद्दे त्यांनी मांडलेत. अबिगैलच्या बाबतीमध्ये पुन्हा एकदा मी थोडक्यामध्ये सांगतो की अबिगैल ज्याप्रमाणे आपण पाहिलं, हालेलुया, तिनं नवऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि नवरा उद्धट होता, दाविदाच्या विरोधात तो वागला. परंतु जी अबिगैल होती तिनं नवऱ्याचा बचाव करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचं एक कारण की तिचं आपल्या पतीवरती प्रेम होतं. तिच्यामध्ये आपल्या नवरा मारणारा होता, तिला त्रास देणारा होता, परंतु तिनं नवऱ्यावरती नेहमी प्रेम केलं, त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर त्याला समजून घेण्याचा प्रयत्न केला. म्हणून महिलांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण बाब आहे की जे विवाहित लोक आहेत, आपल्या सर्वांचं काम आहे की आपण महिलांनी त्याच्या पतीवरती प्रेम करायला पाहिजे. हालेलुया. आणि विशेष करून जे आपण पाहिलं की अबिगैलचं जर तुम्ही दाखला वाचला, घरी गेल्यानंतर वाचा, खूप सुंदर आहे वृत्तांत. त्यामध्ये की अबिगैलचा जो नवरा होता तो मारणारा होता, तिला त्रास देणारा होता, परंतु अशी निगेटिव्ह परिस्थिती असताना देखील ती त्याच्यावरती प्रेम करायची. हालेलुया. तिनं ते सहन करत होती आणि ती तिच्यावरती प्रेम करत होती, त्याचा आदर करत होती, महत्त्वाची गोष्ट. आणि तिच्या मनामध्ये आदर होता म्हणून ती काय केले की आपल्या नवऱ्याला न सांगता दावीद राजाला जाऊन भेटली, कारण तो विरोधात गेला होता दावीद राजाच्या, आणि त्यामुळे ती काय करत आहे, विनंती करत आहे आपल्या नवऱ्याच्या बाबतीमध्ये. म्हणून महिलांनी हे लक्षात ठेवा की विवाहित ज्या महिला आहेत, आपला पती कसा असू दे, अबिगैलचा पती कसा होता, मारणारा जोडणारा होता, परंतु तरीसुद्धा ती त्याच्यावरती काय करत होती, प्रेम करत होती. आणि जे अविवाहित मुली आहेत, तुम्ही सुद्धा हे डोक्यामध्ये ठेवा की जेव्हा तुमचा विवाह होईल तेव्हा जे आपण शपथसुद्धा घेतो लग्नाच्या वेळेमध्ये की मी आपल्या पतीला सोडणार नाही, मी माझ्या पतीला समजून घेणार, मी माझ्या पतीवरती प्रेम करणार, या सगळ्या गोष्टी आपण जे शपथा घेतो किंवा ती एक करार करतो लग्नाच्या वेळेमध्ये एकमेकांच्या बाबतीत, तो करार आपण पाळलं पाहिजे. सध्या आपण पाहतो की थोडा फॉरवर्डचा जमाना आहे आणि मुली शिकल्या की त्यांना वाटते की मला सगळं काही समजतंय, आणि कधी कधी नवरा चुकीचा असणार, परंतु बायबलचं जे प्रिन्सिपल आहे, नवऱ्याचा आदर करणं हे प्रत्येक महिलेचं काम आहे. त्याचप्रमाणे पुरुषांनी पण आपल्या पत्नीचा आदर करणं गरजेचं आहे. जे विवाहित पुरुष आहेत त्यांनी आपल्या पत्नीचा आदर करायला पाहिजे. जे अविवाहित आहेत, येणाऱ्या दिवसामध्ये जेव्हा तुमचं लग्न होईल तेव्हा पत्नीचा आदर करायलाच पाहिजे. हालेलुया. जेव्हा तुम्ही इतरत्र वावरत असताना माझ्याद्वारे माझ्या पतीचा किंवा माझ्याद्वारे माझ्या पत्नीचा अपमान होता कामा नाही, याची काळजी घ्यायला पाहिजे. अबिगैलचं खूप सुंदर आहे, घरी गेल्यानंतर वाचा, ते खूप सुंदर वृत्तांत आहे. त्यानंतर दुसरी कोण सांगितली होती, रहाब. रहाब जर तुम्ही पाहिलं की रहाब काय करणार होती, तिचा व्यवसाय काय होता, रहाब काम काय करत होती, वैश्या व्यवसाय करणारी स्त्री होती. परंतु जेव्हा त्याच्याकडे हेर पाठवले तेव्हा हेरांना त्याने मदत केली. आणि पुढे आपल्याला पाहायला मिळत आहे की याच्यातून एक आणखीन एक मुद्दा सांगायचा की रहाबनं देवाच्या कार्यामध्ये मदत केली. हालेलुया. देवाचं काम होतं की ते यरीहो नगर घ्यायचं होतं आणि देवाच्या कार्यात तिनं मदत केली. म्हणून महिलांनी विचार करा की आपण देवाच्या कार्यामध्ये मदत करणारे लोक आहोत का. आणि मदत इतकी तिनं केली की तिनं स्वतःचा जीव धोक्यामध्ये घातला. हालेलुया. राजा ठार मारून टाकेल किंवा राजा मला त्रास देईल असा विचार केला नाही. रहाबनं काय केलं. म्हणून महिलांनी हे विचार करणं गरजेचं आहे. आपण शिकलेले असाल, आपण अडाणी असाल,
किंवा आपल्याला काही येत नसेल, परंतु ती व्यभिचारी स्त्री होती, परंतु देवानं तिचा उपयोग केला कारण तिची तयारी होती. हालेलुया. म्हणून जर तुमची तयारी असेल, तुम्ही अडाणी असाल काहीच हरकत नाही, तुम्ही हुशार असाल काहीच हरकत नाही, तुम्ही दिसायला कशी असाल काहीच हरकत नाही, परंतु देव तुमचा उपयोग करणार. हालेलुया. राहाबेचा परमेश्वराने उपयोग केला. म्हणून पुरुषांना सुद्धा हे वचन आहे की आपल्या सर्वांना देवाच्या कार्यामध्ये मदत करणारे लोक बनायचं आहे. हालेलुया. कोणतंही काम असू दे, मग आपण पुढाकार घेणारे लोक बनायचं आहे, देवाच्या कामात मदत करणारे लोक बनायचं आहे. तिसरी स्त्री कोणती होती? दबोरा. दबोराबद्दल काय सांगितलं? धाडशी होती. महिलांनी धाडशी बनायचं आहे. हा, काही पण होऊ द्या, हा, कितीही निराशा आपल्या जीवनामध्ये होते, आपल्याला धाडशी बनायचं आहे. कारण का एकच गोष्ट आपण लक्षात ठेवायची की ज्या प्रभूवरती आपण विश्वास ठेवत आहोत तो प्रभू आपल्या सर्वांच्या बरोबर आहे. आमेन. आणि तो प्रभू आपल्याला कधी सोडणार नाही. हालेलुया. म्हणून आपल्याला घाबरून जायचं कारण नाही. या सृष्टीचा निर्माण करता त्या परमेश्वरावरती आपण विश्वास ठेवणारे लोक आहोत, त्यामुळे आपल्याला घाबरण्याचं काहीच कारण नाही. म्हणून दबोरा धाडशी होती आणि त्याप्रमाणे आपण धाडशी राहूया आणि परमेश्वर आपला नक्कीच उपयोग करणार. पाचवी स्त्री कोणती होती? हन्ना. हन्नाचं प्रार्थना जीवन होतं. प्रार्थना खूप करत होती ती. तिच्या जीवनामध्ये कमतरता होती, त्यासाठी तिनं प्रार्थना केली आणि परमेश्वरानं तिची प्रार्थना ऐकली आणि ज्याप्रमाणे तिने सांगितलं की तिनं तिचा नवस पूर्ण केला. हां, तुम्ही कुठला नवस केलाय का? हां, कधी कधी आपण सांगतो ना परमेश्वराला, कधी कधी ते सांगतो की देवा मला परीक्षेमध्ये पास कर. मी काय करतो? मी दररोज प्रार्थना करणार. पास झालो की आठवडाभर प्रार्थना करतो, त्यानंतर विसरून जातो. हे नवस असतात ना. काय आपण जे देवाला शब्द देतो ना ते नवस असतात. समजा आपण म्हणतो की देवा माझं पीएफ अडकलेलं आहे, पीएफचे पैसे मिळू द्यात, यातला 20% 30% मी देतो. पीएफ आल्यानंतर जड वाटतंय अंतःकरणात. देवानं प्रार्थना ऐकली, देवानं काम केलं, नंतर न द्यायला जड वाटते. म्हणून आपण तुम्ही जे काही शब्द परमेश्वराला देता ना ते नवस असतात. आणि हन्नाला एक मुलगा झाला आणि तिनं तो नवस पूर्ण केला. प्रामाणिकपणे काय केलं की आपल्या मुलाला परमेश्वराला देऊन टाकलं. म्हणून या वेळेमध्ये तुम्ही विचार करा की हालेलुया, मोठ्यानं हालेलुया. म्हणून सगळ्यांना मी विनंती करत आहे की तुम्ही स्वतःचं परीक्षण करा की तुम्ही आतापर्यंत कोणते नवस केलेले आहेत का देवाला, आणि ते मी नवस अजूनपर्यंत पाळलेले नाहीत किंवा ते नवस मी अजूनपर्यंत फेडलेले नाहीत. असं जर तुम्हाला वाटत असेल तर आज पश्चाताप करा की देवा मी हे असं बोललो होतो तुला, आणि प्रभू त्याची क्षमा कर आणि ते नवस काय करा, पूर्ण करा. हालेलुया. समजलं? हन्नानं नवस केला, मुलगा दिला परमेश्वरानं. कधी कधी आपल्या जीवनामध्ये आपण नवस करतो, त्या नवसाप्रमाणे परमेश्वरानं तुमची प्रार्थना ऐकली असेल, परंतु अजूनपर्यंत जर तुम्ही नवस फेडला नसेल किंवा नवस पूर्ण केला नसेल तर आत्ताच ही वेळ आहे की आपल्याला पश्चाताप करण्याची. हालेलुया. म्हणून हन्नानं नवस जो केला होता किंवा जे शब्द बोलली होती ते प्रामाणिकपणे तिनं पाळलं आणि परमेश्वरानं तिला तिच्या जीवनामध्ये आशीर्वादित केलं. त्यानंतर कोण होतं? पापी स्त्री. पापी स्त्री बद्दल काय सांगितलं त्यांनी? नम्र स्वभाव होता. त्यात अजून एक ती खूप प्रेम केलं तिनं. म्हणजे केसानं तिचे पाय पुसले येशूचे आणि अश्रूंनी काय केले ते धुतले. सांगत अश्रूनं जर आपल्याला सांगितलं एवढे अश्रू येतील का आपले, परंतु तिच्या मनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की ती किती निराशेनं दबलेली होती आणि किती ती दुःखी होती. आणि जेव्हा एखाद्या माणसाच्या अंतःकरणामध्ये जास्त दुःख भरलेलं असतं ना, आणि जेव्हा त्या दुःखाला म्हणजे ते दुःख बाहेर पडतं तेव्हा माणूस ओक्साबोक्षी रडतो. हालेलुया. म्हणून जेव्हा ती पापी स्त्री होती तिच्या मनामध्ये सगळं काही तिनं लपवून ठेवलेलं होतं की ती जे काय करत होती चुकीचं करत होती, परंतु जेव्हा
ती येशूच्या सानिध्यामध्ये गेली. तिला जाणीव झाली की मी काहीतरी चुकीचं करत आहे, मी जे वागत आहे ते देवाला आवडत नाही. आणि ते जे काही साठलेलं तिच्या अंतःकरणामध्ये होतं ते बाहेर निघालं आणि त्यामुळे ती काय करत आहे, ओक्साबोक्शी रडत आहे. इतकं तिच्या डोळ्यामधून पाणी आलं की त्यानं त्या अश्रूंना त्याचे पाय धुतले आणि केसांनी पुसले सांगत आहे. म्हणून असं आपण प्रेम करणारे लोक बनूया प्रभूवरती. हालेलुया. प्रभूसाठी काही पण करण्याची तयारी. आणि तिनं काय केलं, अलबास्त्र कुपी दिली. पण आपण देवाला देणारे सुद्धा लोक बनूया. तिच्याकडे मोलवान होतं, आपल्याकडे काय मोलवान आहे? हा, मोलवान गोष्टी ज्या कधी कधी ज्या गोष्टीवरती आपण जास्त प्रेम करतो त्या गोष्टी जर देवाला दिल्या ना, की आपल्या जीवनामधलं अडखण कधी कधी निघून जातो. म्हणून आपण नम्र बनूया तिच्यासारखं. त्यानंतर देवावरती प्रेम करणारा बनूया त्या पापी स्त्रीसारखं. आणि त्या पापी स्त्रीनं मोलवान ते सुगंधी द्रव्य येशूला दिलं आणि त्याप्रमाणे आपण देणारे लोक बनूया. त्यानंतर पुढची लुईस आणि युनिके विश्वासणारी होती. आपला विश्वास वाढवूया, विश्वासामध्ये दृढ होऊया. आणि 7वी जी होती लोटाची बायको. लोटाच्या बायको ज्याप्रमाणे तिनं मागं पाहिलं, काळजी करू नका, देव आपल्या बरोबर आहे, तेव्हा लोटाची बायकोनं आपण पुढं पाहत राहूया. पाठीमागं काय झालेलं आहे ते आठवत बसायची गरज नाही. पाठीमागचं जे झालेलं आहे ते झालं. आता आपल्याला काय करायचं आहे, लोटाच्या बायकोसारखं पाठीमागं बघत बसायचं नाही. पाठीमागच्या गोष्टी विचार करत बसायचं नाही. जे झालं ते झालं. पुढं आपल्याला चालत राहायचं आहे आणि पुढच्या जीवनामध्ये परमेश्वर आपल्या सर्वांचा मार्गदर्शक आहे. हालेलुया. या वेळेमध्ये आपण डोळे बंद करूया. सर्वजण आपण उठून उभा राहूया प्रभूच्या सानिध्यामध्ये. थँक्यू जीसस. हालेलुया. प्रार्थना करूया आपण सर्वांनी. या वेळेमध्ये आपण प्रार्थना करूया की ज्या महिलांच्या बद्दल आज आपण अभ्यास केलेला आहे, प्रभू त्याप्रमाणे तू मला नम्र बनव. त्या महिलांनी देवाच्या कार्यामध्ये सहभाग घेतला, त्याप्रमाणे प्रभू मी देवाच्या कार्यामध्ये सहभागी घेणारं तू मला बनव. त्यांनी परमेश्वराला दिलं, परमेश्वरावरती त्यांनी प्रेम केलं, त्यांचा विश्वास दृढ होता. ज्या काही अद्भुत गोष्टी आज परमेश्वरानं आपल्याला शिकवलेल्या आहेत, माझा विश्वास आहे की देवाच्या आत्म्यानं तुमच्या अंतःकरणामध्ये कार्य केलेलं आहे. ज्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये नाहीत त्याबद्दल आपण सर्वांनी प्रार्थना करूया की परमेश्वरा, प्रभू तू मला सहाय्य कर. या गोष्टीची माझ्यामध्ये कमतरता आहे, प्रभू ती कमतरता भरून काढण्यासाठी तुझी कृपा कर. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद. धन्यवाद देतो परमेश्वरा. ती स्तुती करतो. आजचा दिवस दिला त्याबद्दल आभार मानतो. आजचा दिवस तू आशीर्वादित केला त्याबद्दल आभार मानतो. विशेष प्रभुदेवा, ज्या महिलांच्या बद्दल आम्ही शिकलेलं आहे, त्यांचे जे चांगले गुणधर्म आहेत ते प्रभुदेवा आम्ही आत्मसात करावे, त्याप्रमाणे आम्ही वागावं, त्याप्रमाणे आम्ही कृती करावी, असं दयेनं कृपेनं करून येऊ दे परमेश्वरा. प्रभुदेवा, विशेष आम्ही प्रार्थना करत आहे परमेश्वरा, मम्मींना आम्ही तुमच्या मानातम देत आहे. प्रभुदेवा, त्यांना तू ज्ञान दिलं, बुद्धी दिली आणि वचन सांगण्यासाठी धैर्य आणि धाडस दिलं, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. तू त्यांना आशीर्वादित कर. अशाच प्रकारे तुझ्या वचनाचा अभ्यास त्यांनी करत राहण्यासाठी तुझी कृपा आणि दया त्यांच्यावरती असू दे. प्रभुदेवा, आम्ही जे काही जमलेले लोक आहोत, आम्हा प्रत्येकावरती तुझी कृपा कर. प्रभुदेवा, हे गुणधर्म आम्ही ऐकलेले असताना त्या गुणधर्माप्रमाणे वागण्यासाठी, त्याप्रमाणे वर्तन करण्यासाठी तुझी कृपा दया आमच्यावरती असू दे. आम्हा प्रत्येकाचा ताबा तुमच्या मानातम देत आहे. वचन आशीर्वादित केलं, आजची भक्ती आराधना तू आशीर्वादित केली, त्याबद्दल आभार मानून प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन. प्रभूची प्रार्थना करूया की आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आमचे ऋण सोडून सोडले आहे तसं आमचे ऋण आम्हास सोड, आणि आम्हास स्पर्शता नकोस तर आम्हास वाईटापासून सोडू, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुंदर सहभागिता इथं जमा असलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. थँक्यू. गॉड ब्लेस यू. आपण खाली बसूया काही वेळ.